राम नारायण राम. माणूस स्वतःच्या आयुष्यातील निर्णय स्वतः का घेऊ शकत नाही? अनेक वेळा असे दिसते की लोक आपल्या भावना नियंत्रित करू शकत नाहीत आणि स्वतः निर्णय घेऊ शकत नाहीत. त्यांना हे सुद्धा समजत नाही की पुढे काय करायचं आहे. यासाठी फार मोठ्या प्रमाणावर त्यांचे पालकच जबाबदार असतात. आजकाल अनेक पालक आधुनिक होण्याच्या नादात आपल्या मुलांकडे लक्ष देत नाहीत आणि त्यांना लहानपणापासूनच निर्णय घेण्याची सवय लावतात. जेव्हा मुलांना त्यांच्या आईवडिलांची सर्वाधिक गरज असते तेव्हा ते त्यांच्या सोबत नसतात. ते पैसे कमवण्यात इतके व्यस्त होतात की आपल्या मुलांनाच विसरून जातात. पालक आपल्या मुलांना योग्य शिक्षणही देत नाहीत. असं म्हणतात की मुलाचा पहिला शिक्षक म्हणजे आई असते, पण आजच्या काळात आईकडेही आपल्या मुलाला शिकवायला वेळ नसतो. त्या आपल्या मुलांना आया किंवा इतरांवर सोपवतात की त्यांनी त्यांची काळजी घ्यावी. मुलांना 2 पद्धतींनी शिकवता येते, एक औपचारिक आणि दुसरी अनौपचारिक. औपचारिक म्हणजे आपण बसून शिकवतो आणि अनौपचारिक म्हणजे मुलं पाहून शिकतात. जी गोष्टी मुलं स्वतः पाहून शिकतात त्या त्यांना आयुष्यभर लक्षात राहतात. जर तुम्ही घरात मोठ्यांचा सन्मान कराल तर तुमची मुलंही तेच शिकतील आणि मोठ्यांचा आदर करतील. त्यांना चांगल्या गोष्टी शिकायला मिळतील. अनेक पालक तक्रार करतात की मुलं त्यांचं ऐकत नाहीत, पण त्यांना हे समजलं पाहिजे की ते मुलांना योग्य प्रकारे समजावू शकत नाहीत. मुलांसोबत मिसळून राहायला हवं. अनेकदा पालक म्हणतात, आमच्या वेळेस असं नव्हतं, पण त्यांना समजत नाही की काळ बदलला आहे, गोष्टी बदलल्या आहेत. आजच्या काळात अनेक शिक्षक विद्यार्थ्यांसमोरच सिगारेट ओढताना दिसतात, ज्यामुळे मुलंही तीच सवय अंगी बाळगतात. सरकारने मद्यपान आणि सिगारेट यांसारख्या गोष्टींवर बंदी घालावी. अनेक वेळा मुलं आपलं मन मोकळं करण्यासाठी घरच्यांऐवजी थेरपिस्टकडे जातात, कारण त्यांना वाटतं की घरचे त्यांच्यावर न्याय करतील. जर पालकांनी आपल्या मुलांशी एक मित्रासारखा संवाद साधला असता तर ते मनमोकळं बोलले असते. मुलं ही जमीन किंवा संपत्ती नाहीत की ज्यांच्यावर राज्य केलं जावं. ते खेळणीही नाहीत की ज्यांनी प्रत्येक गोष्ट मान्य करावी. मुलांमध्ये फक्त एक गुण हवा, स्वतंत्र विचार. त्यांना त्यांच्या पद्धतीने जगू द्या आणि त्यांच्या आवडीनुसार करिअर निवडू द्या. जेव्हा पालक आपली स्वप्ने आणि अपेक्षा मुलांवर लादतात तेव्हा ती मुलं नैराश्यात डिप्रेशनमध्ये जातात. त्यांची रुची दुसऱ्या क्षेत्रात असते, पण पालकांच्या दबावाखाली ते काहीतरी वेगळंच निवडतात. सर्वप्रथम पालकांनी स्वतःमध्ये बदल घडवून आणायला हवा. म्हणून मुलांना वेळ द्या, त्यांना समजून घ्या आणि राम नारायण राम चं जप करा.